ओळवून अंगावरती झेलताना हे असाच बाराचं वड तुझ्या बापानं तुझ्यासाठी झेललाय बघ पोरी. आज तुला सांगतोय बा हे बघ पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बा. पिशवीमध्ये एक लुगडं होतं, अंगावरती एक लुगडं होतं, एवढीच तिची संपत्ती होती बा. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिकन फेकत होता, दगडांचा मारा करत होता. सगळं काही ती माऊली सहन करत होती बा. हे सगळं काही ती माऊली सहन करत होती. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. हे सगळं काही ती माऊली सहन करत होते. एका मडक्या वाड्यामध्ये जात होते. हे अंगावरचं शेणाने आणि चिखलाने मागलेलं लुगडं दूर करत होते. हे पिशवीतलं लुगडं अंगावर चढवत होते आणि समोर बसलेल्या त्या 8 घालेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. हे मोरे ती सावित्री आई म्हणजे